नमस्कार माझ्या लाडक्या भगिनींनो आणि स्वामी समर्थ भक्त परिवारांनो. स्वामी समर्थांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आपण बोलणार आहोत एका अशा सोप्या पण अतिशय प्रभावी उपायाबद्दल, जो तुमच्या मुलांच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतो. हो, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही. आईने मुलांसाठी रोज हा एक अध्याय वाचायचा आणि मुलाच्या गळ्यात एक छोटीशी वस्तू बांधायची. आणि मग बघा कशी त्यांच्या आयुष्यात प्रगती, बुद्धी, आरोग्य आणि यशाची भरभराट होते. मित्रांनो, आज मी जे सांगणार आहे ते फक्त ऐकण्यासाठी नाहीये, तर मनापासून करून पाहण्यासाठी आहे. कारण हा उपाय हजारो आईंनी अनुभवलेला आहे आणि त्यांना याचा खूप मोठा फायदा झालेला आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मध्येच सोडू नका, कारण प्रत्येक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, आजच्या काळात प्रत्येक आईला एकच चिंता असते. माझं मूल अभ्यासात मागे का पडतंय? का लक्ष लागत नाही? का वारंवार आजारी पडतं? का आत्मविश्वास कमी आहे? आपण कितीही ट्यूशन लावल्या, डॉक्टर दाखवले, मार्गदर्शन केलं, तरी काही वेळा प्रगती होत नाही. आणि मग आपण विचार करतो की नेमकं चुकताय कुठे? तर भगिनींनो, अनेक वेळा कारण असतं नकारात्मक ऊर्जा, नजरदोष किंवा आपल्या कर्मांचं ओझं. आणि अशा वेळी फक्त एकच गोष्ट कामाला येते, ती म्हणजे देवाचं नामस्मरण आणि श्रद्धा. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हाच विश्वास घेऊन आपण हा उपाय करायचा आहे. तर आता लक्ष देऊन ऐका हा उपाय आहे श्री विष्णू सहस्रनाममधील पहिला अध्याय. हो भगिनींनो, हा तोच पवित्र अध्याय आहे ज्यामध्ये भगवान विष्णूंची हजारो नावे येतात आणि त्या प्रत्येक नावामध्ये एक दिव्य शक्ती असते. जेव्हा आई स्वतःच्या मुलासाठी हा अध्याय वाचते ना, तेव्हा त्या शब्दांमधून एक सकारात्मक ऊर्जा तयार होते, जी थेट मुलाच्या मनावर, बुद्धीवर आणि शरीरावर परिणाम करते. त्यामुळे मुलाचं लक्ष वाढतं, भीती कमी होते आणि त्याच्या आयुष्यात यशाचे दरवाजे उघडायला लागतात. आता मी तुम्हाला एक खरी कथा सांगते. दिंडोरी जवळच्या एका छोट्या गावात राहणारी एक आई होती. तिचा मुलगा राहुल अभ्यासात खूपच कमजोर, नेहमी आजारी. काहीही केलं तरी प्रगती होत नव्हती. आई खूप चिंतेत होती. एक दिवस ती स्वामी समर्थांच्या मंदिरात गेली आणि मनापासून प्रार्थना केली. तिथेच एका साधू महाराजांनी तिला सांगितलं की बाळासाठी रोज विष्णू सहस्रनामाचा पहिला अध्याय वाच आणि त्याच्या गळ्यात काळ्या तिळांची माळ बांध. सुरुवातीला तिला थोडा संशय आला, पण तिने श्रद्धेने सुरू केलं. पहिल्या आठवड्यातच मुलाचा त्रास कमी झाला. दुसऱ्या आठवड्यात अभ्यासात सुधारणा झाली आणि 40 दिवस पूर्ण होईपर्यंत तो वर्गात पुढे आला. आज तो मुलगा चांगल्या नोकरीत आहे. भगिनींनो, ही फक्त एक कथा नाहीये, अशा हजारो अनुभव आहेत. आता आपण पाहूया हा उपाय कसा करायचा. सर्वात आधी अध्याय वाचण्याची पद्धत. रोज संध्याकाळी शक्यतो 6 ते 7 या वेळेत आईने शांत बसून देवघरात किंवा स्वामी समर्थांच्या फोटोसमोर हा अध्याय वाचायचा आहे. मुलाला समोर बसवा, त्याला डोळे बंद करायला सांगा आणि शांतपणे ऐकायला सांगा. सुरुवात करा या मंत्राने, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि मग हळूहळू विष्णू सहस्रनामातील पहिले नाम उच्चारायला सुरुवात करा. प्रत्येक नाव घेताना त्याचा अर्थ मनात ठेवा. जसं विष्णू म्हणजे जो सर्वत्र आहे, नारायण म्हणजे जो सर्वांचा आधार आहे. अशा प्रकारे प्रेमाने आणि श्रद्धेने वाचा. घाई करू नका. प्रत्येक शब्दात भावना ठेवा, कारण आईच्या आवाजातच एक शक्ती असते जी मुलाला संरक्षण देते. हा अध्याय रोज किमान 40 दिवस वाचा. मध्ये एकही दिवस चुकवू नका. आणि शेवटी हात जोडून प्रार्थना करा, स्वामी समर्थ, माझ्या मुलाचं रक्षण करा, त्याला बुद्धी, आरोग्य आणि यश द्या. एवढी साधी प्रार्थना पण खूप प्रभावी असते. आता दुसरा भाग म्हणजे गळ्यात बांधायची वस्तू. भगिनींनो, ही वस्तू आहे काळ्या तिळांची माळ. हो, अगदी साधी काळी तिळं, पण यामध्ये खूप मोठी ऊर्जा असते. 108 काळे तीळ घ्या, त्यांना स्वच्छ धाग्यात ओवून एक छोटी माळ तयार करा. गुरुवारी संध्याकाळी ही माळ स्वामी समर्थांच्या फोटोसमोर ठेवा, धूप दाखवा आणि प्रार्थना करा. आणि मग प्रेमाने ती माळ मुलाच्या गळ्यात बांधा. ही माळ किमान 6 महिने काढू नका. जर माळ उपलब्ध नसेल तर कडुनिंबाची लाकडी माळही वापरू शकता. यामागे एक आध्यात्मिक कारण आहे. काळे तीळ हे नकारात्मक ऊर्जा दूर करतात, नजरदोष कमी करतात आणि मुलाच्या भोवती एक सकारात्मक संरक्षण कवच तयार करतात. त्यामुळे मुलाचं मन शांत राहतं, अभ्यासात लक्ष लागतं आणि आत्मविश्वास वाढतो. आता मी तुम्हाला आणखी 2 छोटे अनुभव सांगते. नांदेडमध्ये राहणारी प्रिया नावाची मुलगी होती, जिला मानसिक त्रास होता. तिच्या आईने हा उपाय सुरू केला आणि काही महिन्यात तिची अवस्था सुधारली. दुसरा अनुभव पुण्यातील एका मुलाचा आहे, जो स्पोर्ट्समध्ये मागे होता,
पण या उपायानंतर त्याला नॅशनल लेव्हलवर संधी मिळाली. भगिनींनो, हे सगळं श्रद्धेचं सामर्थ्य आहे. या उपायाचे फायदे खूप आहेत. मुलांची बुद्धी वाढते, स्मरणशक्ती सुधारते, आरोग्य चांगलं राहतं, भीती कमी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास वाढतो. काही टिप्स लक्षात ठेवा. शक्यतो उत्तर दिशेला बसून वाचा, रोज एकाच वेळी वाचा आणि मनात शंका ठेवू नका. त्याचबरोबर ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र रोज 108 वेळा म्हणा. आता शेवटी एक महत्त्वाची गोष्ट. 40 दिवस पूर्ण झाल्यावर देवाचे आभार माना आणि शक्य असेल तर गरिबांना दान करा. आणि हा उपाय करताना सातत्य ठेवा, कारण सातत्यामध्येच शक्ती आहे. आता मी तुम्हाला आपल्या मनात येणाऱ्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं अगदी प्रेमाने सांगणार आहे. कारण मला माहितीये, आई म्हणून तुमच्या मनात आपल्या लेकरांसाठी किती काळजी असते ना, म्हणून हा भाग खूप मन लावून ऐका हो. पहिला प्रश्न, हा उपाय कोणत्या वयोगटाच्या मुलांसाठी आहे? भगिनींनो, हा उपाय अगदी सगळ्या वयोगटासाठी आहे. 5 वर्षाच्या छोट्या बाळापासून ते 25 वर्षाच्या मोठ्या मुलांपर्यंत. लहान मुलं असतील तर आईने स्वतः प्रेमाने अध्याय वाचायचा आणि मुलाला फक्त आपल्या जवळ बसवायचं. त्याला काही कळलं नाही तरी चालेल. आईचा आवाज आणि त्या मंत्रांची शक्ती आपोआप त्याच्यावर परिणाम करते. आणि मोठी मुलं असतील तर त्यांना हळूहळू स्वतः वाचायला प्रोत्साहन द्यायचं. जबरदस्ती नाही करायची हो. प्रेमाने सांगितलं की मुलं नक्की ऐकतात. दुसरा प्रश्न, ही माळ कशी गळवायची, कुठे बनवायची? भगिनींनो, अगदी सोपं आहे. आपल्या जवळच्या पूजा साहित्याच्या दुकानातून काळे तीळ आणा. एक साधा धागा घ्या आणि 108 काळे तीळ प्रेमाने ओवून माळ तयार करा. करताना मनात स्वामींचं नाव घ्या. तुम्हाला नसेल जमत तर कुणाकडून करून घ्या किंवा तयार माळही विकत घेऊ शकता. पण शक्य असेल तर स्वामी समर्थांच्या मंदिरातून आणलेली माळ खूप शुभ मानली जाते हो. तिसरा प्रश्न, हा पूर्ण अध्याय कुठे मिळेल? तर भगिनींनो, तुम्ही धार्मिक पुस्तकांच्या दुकानातून हे पुस्तक सहज मिळवू शकता किंवा एखाद्या जाणकार व्यक्तीकडूनही घेऊ शकता. रोज थोडं थोडं वाचायला सुरुवात करा. हळूहळू सवय लागेल. चौथा प्रश्न, जर मुलगा किंवा मुलगी वाचायला तयारच नसतील तर? भगिनींनो, इथे अजिबात रागवायचं नाही. आईने स्वतः शांतपणे वाचायचं. मुलाला फक्त ऐकू द्यायचं. सुरुवातीला ते लक्ष देणार नाहीत, इकडे तिकडे पाहतील, पण काळजी करू नका. आईचा आवाज आणि मंत्रांची शक्ती हळूहळू त्याच्या मनात बसते आणि एक दिवस तो स्वतः येऊन म्हणेल, आई मला पण वाचायचंय. हा अनुभव खूप आईंनी घेतलाय. आणि आता शेवटी माझा एक छोटासा अनुभव सांगते हं. माझ्या भाच्यासाठी आम्ही हा उपाय केला होता. तो अभ्यासात खूप मागे होता, आत्मविश्वास कमी होता. पण त्याच्या आईने हार मानली नाही. रोज श्रद्धेने अध्याय वाचला, माळ बांधली आणि काही महिन्यात त्याच्यात इतका सुंदर बदल झाला की पुढच्या परीक्षेत त्याने खूप चांगले गुण मिळवले. भगिनींनो, हे सगळं श्रद्धेची ताकद आहे. म्हणून आता तुमची वेळ आहे. आजपासूनच सुरुवात करा. फक्त 7 दिवस मनापासून करून बघा. फरक नक्की दिसेल. स्वामी समर्थ तुमच्या आणि तुमच्या लेकरांच्या पाठीशी आहेत. मनात विश्वास ठेवा आणि सुरुवात करा. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो आणि भगिनींनो, आजपासूनच हा उपाय सुरू करा. तुमच्या मुलासाठी, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही किती दिवस सुरू केले. हा व्हिडिओ इतर आईंपर्यंत पोहोचवा, कारण कदाचित त्यांच्या मुलालाही याची गरज असेल. स्वामी समर्थ तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि प्रगती देवो, हीच प्रार्थना. जय स्वामी समर्थ.